श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 च्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकातील पाठ 2 भारतीयत्वाची संकल्पना आणि मराठी वाङ्मय हा पाठ अभ्यासासाठी घेत आहे. या पाठाचे लेखक आहे सुधीर रसाळ. सर्वप्रथम आपण सुधीर रसाळ यांचा परिचय बघणार आहोत, पाठाचा विषय बघणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर पाठाचं शीर्षक आहे भारतीयत्वाची संकल्पना आणि मराठी वाङ्मय. लेखक आहेत सुधीर रसाळ. परिचय: सुधीर नरहर रसाळ, जन्म 1934. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य विश्वातील एक व्यासंगी व परखड समीक्षक. डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात 34 वर्ष अध्यापन कार्य. प्रामुख्याने काव्य समीक्षेच्या क्षेत्रात फार मोलाची कामगिरी करणाऱ्या रसाळांनी सैद्धांतिक आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारच्या मराठी समीक्षेत आपल्या स्वतंत्र समीक्षा दृष्टीचा ठसा उमटवला. त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशितसुद्धा आहेत. तर सुधीर रसाळ हे डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये कार्यरत होते आणि तिथे त्यांनी 34 वर्ष अध्यापन कार्य केले. या काळामध्ये त्यांनी मराठी काव्य समीक्षेच्या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचे कार्य केलेले दिसते. त्यांचे याच विषयावरचे काही ग्रंथसुद्धा प्रकाशित आहेत. त्या ग्रंथाची शीर्षके अशी: कविता आणि प्रतिमा, काही मराठी कविता, जाणिवा आणि शैली, ना. घ. देशपांडे यांची कविता, कविता निरूपणे, वाङ्मयीन संस्कृती, मर्ढेकरांची कविता, आकलन आणि विश्लेषण, मर्ढेकरांचे कथात्मक आणि नाट्यात्मक वाङ्मय, समीक्षक नेमाडे इत्यादीचा त्यात समावेश होतो. लोभस माझा गाव माझी माणसं हे व्यक्तिचित्रणाचं पुस्तकही प्रकाशित आहे. त्यांनी संपादिलेल्या ग्रंथांनी मराठी समीक्षेचा पैस व्यापक व समृद्ध करण्याचे कार्य केले आहे. त्यामध्ये साहित्य अध्यापन आणि प्रकार, गंगाधर गाडगीळ निवडक समीक्षा, दासोपंत गीतार्णव इत्यादीचा समावेश होतो. अशा प्रकारे 34 वर्षचं त्यांचं अध्यापन आणि मराठी कवितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं समीक्षणात्मक कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. आता प्रस्तुतचा जो पाठ अभ्यासासाठी नेमलेला आहे, हा पाठाचा विषय कोणता आहे तो बघू. त्यांचा प्रस्तुत लेख वाङ्मयीन संस्कृती या पुस्तकातून घेतलेला आहे. आता जो पाठ आपण अभ्यासासाठी घेत आहे, भारतीयत्वाची संकल्पना आणि मराठी वाङ्मय, हा पाठ वाङ्मयीन संस्कृती या त्यांच्या पुस्तकातून घेतला आहे. भारतीयत्व, भारतीय साहित्य या संकल्पनांच्या प्रकाशात मराठी साहित्याशी असलेला त्यांचा अनुबंध यात स्पष्ट केलेला आहे. भारतीयत्व आणि मराठी साहित्य यांचा भारतीयत्वाशी असणारा संबंध या पाठामध्ये लेखकाने स्पष्ट केलेला दिसून येतो. म्हणजे मराठी भाषेतील हे साहित्य जरी एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असले तरी या मर्यादित असणाऱ्या साहित्याचा संबंध हा संपूर्ण भारतीय साहित्याशी कसा येतो किंवा भारतीय साहित्याचा या साहित्यावर प्रभाव कसा पडलेला आहे याचा उहापोह या पाठामध्ये सुधीर रसाळ यांनी केलेला आहे. आणि याच विषयावर आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण पाठाचे लेखक सुधीर रसाळ यांचा परिचय बघितलेला आहे आणि या परिचयानंतर आपण या पाठाचा विषयसुद्धा बघितलेला आहे आणि यानंतर आपण आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत.
प्रत्यक्ष पाठामध्ये भारतीय साहित्याचा मराठी साहित्याशी असणारा अनुबंध लेखकाने उलगडून दाखविलेला आहे आणि हा अनुबंध कसा होता हे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.